योहान 14:13-14 योहान 14:13 तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी मी तुझ्यासाठी पित्याचे गौरव आहे. वचन 14 तुम्ही माझ्या नावाने काही मागाल तर मी ते करेन. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा, प्रभू येशू म्हणत आहे की मात्र की तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ जे काही मागाल ते मात्र मी तुम्हाला द्यावे किंवा पित्याने तुम्हाला द्यावे. पुत्राच्या द्वारे पित्याचे गौरव व्हावे, म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी तुम्हाला देईन, ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून प्रभू येशू म्हणतो. आता वचन सांगते की आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत आणि आपण त्या प्रभूकडे मागत आहोत आणि स्वर्गीय पिता आपल्याला त्या सर्व गोष्टी प्रभू येशूच्या नावाने देत आहे. प्रभू पण म्हणतो तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी ते तुम्हाला देईन आणि मी ते करेन. आता इकडे प्रभू येशूचं नाव सर्वात महत्वाचं आहे. पिता जे काही आपल्याला देते ते प्रभू येशूच्या नावात देते. प्रभू येशूकडे सुद्धा आपण प्रभूच्या नावाने मागत आहोत, ते सुद्धा प्रभूच्या नावात आपल्याला देते. पिता सुद्धा प्रभू येशूच्या नावात आणि प्रभू येशू सुद्धा स्वतःच्या म्हणजे प्रभू येशू या नावात आपल्याला सर्व काही देते. म्हणजे यावर आपल्याला हे कळते की प्रभू येशूच्या नावामध्येच आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होणार, सर्व गोष्टी मात्र मिळणार, त्या म्हणजे प्रभू येशूच्या नावात. प्रभूच्या नावातच आपली बंधने तुटली जाणार, आपले अडथळे दूर होणार, आपल्या समस्या निघून जाणार फक्त प्रभू येशूच्या नावात. ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, गरजा आहेत, त्या सर्व पूर्ण असं आपल्याला वाटतंय, तर त्यासाठी एक नाव आहे, ते म्हणजे प्रभू येशू. या नावात भरपूर सामर्थ्य, शक्ती आहे. हे नाव इतकं अद्भुत नाव आहे की या नावापुढे मात्र सैतान सुद्धा थरथर कापतो, दुष्ट आत्मे सुद्धा निघून जातात, आजार आणि विकार सुद्धा बरे होतात. या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे की मात्र पृथ्वी सुद्धा हालते, अगदी अधलोक सुद्धा हालतो प्रभूच्या या नावात, अगदी नरक सुद्धा थरथर कापतो प्रभू येशूच्या नावामध्ये. इतकी ताकद आहे प्रभू येशूच्या नावामध्ये आणि हे नाव आपल्याला देण्यात आलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव जे आपण घेऊ शकतो, ज्या नावावर आपण विश्वास ठेवू शकतो, ज्या नावाने आपण प्रार्थना करू शकतो, ज्या नावाने आपण अनेक गोष्टी मागू शकतो, हे नाव प्रभूने आपल्याला दिलेले आहे. हे सामर्थ्यवान नाव, हे शक्तिशाली नाव आपल्याला देण्यात आलेले आहे. हे साधारण नाव मिळत नाही, तर हे अद्भुत नाव आहे. येशू या नावाचा अर्थ आहे तारणारा, उद्धारक म्हणून, आणि मात्र ख्रिस्त या नावाचा अर्थ आहे अभिषिक्त केलेला म्हणजे मसीहा म्हणून. हे नाव आज आपल्याला देण्यात आलेले जे प्रभू येशूचे नाव आहे. या नावाने आज आपण प्रार्थना करू शकतो आणि अनेक गोष्टी आपण पित्याकडे मागूही शकतो. या नावाच्या द्वारे आपण सैतानाला तोडू शकतो. या नावाच्या द्वारे आपण दुष्टात्मेला हाकलून लावू शकतो. या नावाच्या द्वारे आपण बऱ्याच गोष्टी चांगल्या करू शकतो. इतकं हे सामर्थ्यवान नाव आहे, ते नाव आहे प्रभू येशू. म्हणून प्रश्नांची कृती 4:12 वचन संचय आणि तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही, तर जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. बायबल सांगते तारण आणि उद्धार कोणाच्या नावामध्ये मिळत नाही. आकाशाखाली असं कोणता व्यक्ती नाही की त्याच्या नावात आपला उद्धार होईल, तर एकच नाव आहे प्रभू येशू. मात्र या नावातच उद्धार आहे, या नावातच तारण आहे. बाकी कोणत्याच नावात आपला उद्धार आणि आपलं तारण होऊ शकत नाही. फक्त प्रभू येशू या नावात उद्धार आहे, प्रभू येशू या नावात तारण आहे. येशूच्या नावातच बंधनं तुटली जातात, प्रभू येशूच्या नावातच अडचणे नाहीसे होतात, संकटे दूर होतात, समस्या निघून जातात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनात समस्या आहे का, आजार आहे, संकट आहे, दुःख आहे, प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करा. तुम्हाला अनेक संकटातून मुक्तता हवी आहे का, प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करा. बाळाची देणगी हवी आहे, आरोग्य हवंय, यश हवंय, उन्नती हवी आहे, तर प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना करीत
देत असताना स्वर्गीय पिता तुम्हाला प्रभू येशूच्या नावाने देणार. तुम्हाला त्या सर्व गोष्टी प्राप्त होणार. म्हणून आपल्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करायचे, कारण सर्व गोष्टी प्रभू येशूच्या नावामध्ये आहेत. बायबल काय सांगते पहा, इफिसियन्स पत्रामध्ये 1 अध्याय 20 ते 23 वचनापर्यंत बायबल सांगते, देव पित्याने प्रभू येशूला मरणातून उठवले आणि सर्व अधिकार, सत्ता, सामर्थ्य, संप्रत्य आणि धनीपणा आणि भावी युगातले कोणतेही नाव घ्या, सर्व नावावर प्रभू येशूला उंच केलेले आणि सर्व काही पित्याने प्रभू येशूच्या पायाशी ठेवलेले. बायबल सांगते, या जगात कोणतेही तुम्ही नाव घ्या, जे नाव गाजलेले, एखाद्या श्रीमंत, एखाद्या राजाचं नाव, किंवा मात्र एखाद्याने पराक्रम केल्यामुळे नाव गाजलेले, किंवा एखाद्या ज्ञानी माणसामुळे त्याचं नाव गाजलेले. पण बायबल सांगते, कोणतेही नाव घ्या, या सर्व नावाहून जे श्रेष्ठ नाव आहे ते प्रभू येशू हे नाव आहे. या सर्व नावाहून पित्याने प्रभू येशूला श्रेष्ठ केलेले, अति उंच केलेले आणि सर्व काही प्रभूच्या पायाशी ठेवलेले. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या प्रभू येशू पासून मिळणार. इब्री लूकास पत्र 1 अध्याय 4, सर्व देवदूताहून श्रेष्ठ नाव पित्याने प्रभू येशूला दिलेले, वारसाने की त्याला नाव मिळालेले येशू हे नाव सर्व देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ नाव आहे. फिलिप्पियस पत्र 2 अध्याय 9 ते 11 वचनामध्ये बायबल सांगते, तसे सर्वात श्रेष्ठ नाव, सर्वाहून श्रेष्ठ नाव पित्याने प्रभू येशूला दिलेले, अशासाठी की या नावामुळे प्रत्येक गुडघा टेकला जावा आणि प्रत्येक जिभेने कबूल करावे की प्रभू येशूच प्रभू आहे म्हणून. येशू हे नाव सर्वात उंच, सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात उत्तम हे नाव आहे. आणि म्हणून बायबल सांगते, या नावापुढे प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ हे कबूल करेल की येशूच प्रभू आहे म्हणून. हालेलुया. म्हणून सर्व नावाहून अति उंच नाव आहे ते येशू हे नाव आहे, जे स्वतः पित्याने आपल्या गब्रिएल देवदूताद्वारे मात्र पवित्र मरीलाच दिलं. म्हणजे तिला सांगून ठेवलं की तुला मुलगा होईल, त्याचं नाव तू येशू असे ठेव. मत्ती 1 अध्याय 21 वचनापासून आणि पुढे लूक 1 अध्याय 26 वचनापासून ते मात्र 37 वचनापर्यंत जेव्हा गब्रिएल देवदूत पवित्र माता मरीकडे येते आणि तिला मात्र संदेश देते आणि पुढे मात्र ख्रिस्ताचा जन्म कसा होईल, परात्पर देवाचा पुत्र तिच्या उदरी कसा जन्म घेईल, या बाबतीत गब्रिएल देवदूत तिला सांगत आहे. आणि तो तिला म्हणत आहे की तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू मात्र येशू असे ठेव. येशू म्हणजे तारणारा. लूक 1:31 वचनात येशू म्हणजे तारणारा. हालेलुया, हालेलुया. आणि लूक 1 अध्याय 31 वचनामध्ये येशू हे नाव मात्र या ठिकाणी देवदूत पवित्र माता मरीला देते की तू त्याचे नाव येशू असं ठेव. आणि मग ते 1 अध्यायामध्ये आपण पाहतो की तिथे वचन सांगते 21 वचना की मात्र तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असं ठेव. योसेफाला म्हणतो देवदूत काय म्हणते योसेफाला की मात्र त्या मरीला पुत्र होईल आणि त्याचे नाव येशू ठेव. पुढे वचन काय सांगते पहा 23 वचना, म्हणजे इमानुएल. त्या नावाचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव म्हणून. ग्रीक भाषेमध्ये हे नाव होतं इमानुएल. इमानुएल म्हणजे आम्हा बरोबर देव. येशू म्हणजे तारणारा, उद्धारक म्हणून. आणि ही प्रभू येशू हे नाव आपल्या जीवनाचा उद्धार करत आहे, आपल्या जीवनाचं तारण करत आहे. म्हणून या नावामध्ये भरपूर सामर्थ्य आहे, या नावामध्ये शक्ती आहे. हे नाव पित्यापासून प्रभूला मिळाले, कारण पित्याचं नाव आहे यहोवा. आणि हे नाव प्रभू येशूला मिळालं. येशू अर्थात येशुआ. हालेलुया, हालेलुया. पित्यापासून मिळालेलं प्रभू येशूला नाव होतं, कारण पित्याचं नाव आहे यहोवा आणि येशूला नाव मिळालं येशुआ, ज्याला आपण मराठीमध्ये आपण येशू असं म्हणतो. आणि हे जे नाव आहे, या नावामध्ये सामर्थ्य आहे, या नावामध्ये शक्ती आहे. हे नाव सर्व प्रकारची बंधने तोडून टाकते, सर्व प्रकारच्या समस्या दूर
या नावातच सर्व गोष्टी घडल्या जातील, या नावातच बंधने तुटतील आणि अडथळे नाहीसे होतील. प्रभू येशू नावात. प्रेषितांची कृत्य 4:30 जेव्हा प्रेषित प्रार्थना करत होते, पित्याकडे प्रार्थना करत होते, कारण यहुदी लोक या प्रेषितांना त्रास देत होते, पकडत होते, मारहाण करत होते, तुरुंगात टाकत होते आणि त्यांना धमकी दिली होती यहुदी लोकांनी की येशूच्या नावाने बोलू नका म्हणून. शास्त्री, फरीसी, मुख्य याजक, यहुदी लोक सर्वांनी. परंतु प्रेषिताने प्रार्थना केली, हे प्रभू तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि पित्या तुझा पुत्र, तुझा पवित्र सेवक, तुझा पुत्र प्रभू येशू या नावात अनेक अद्भुते घडावी, चिन्ह आणि चमत्कार घडावे असंही तू कर. आणि जेव्हा त्याने प्रार्थना केली 31 त्या ज्या जागेत ते बसले होते ती जागा हादरली आणि ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. प्रभूने त्यांची प्रार्थना ऐकली आणि तिकडे अद्भुत कार्य घडलं गेलं. प्रेषित प्रार्थना करत आहे, प्रभू येशूच्या नावात अद्भुती घडली जावी, चिन्ह आणि चमत्कार घडले जावे, कारण प्रभूच्या नावातच हे सर्व गोष्टी होतात. प्रभूच्या नावातच अद्भुती घडली जातात, प्रभूच्या नावातच चिन्ह आणि चमत्कार घडले जातात. इतकं सामर्थ्य आहे प्रभू येशू या नावामध्ये. हालेलुया. म्हणून बघा प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3 अध्यायामध्ये पेत्र आणि योहान दुपारी 3ऱ्या पारी प्रार्थना करण्यासाठी शमोनाच्या देवळीत जात होते. तिकडे या शमोनाच्या देवळीत सुंदर नावाच्या दरवाजाजवळ मात्र एका लंगड्या भिकाऱ्याला तिथे उचलून ठेवायचे. तो लंगडा होता, जन्मापासून तो लंगडा होता आणि त्याला दररोज उचलून त्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवायचे. प्रेषित 4:22 मग वचन की त्याचं वय 40 वर्षांहून अधिक होतं. त्याला दररोज उचलून त्या ठिकाणी ठेवत असत. पेत्र आणि योहान प्रार्थना करण्यासाठी दुपारी त्या मंदिरात जात होते. तेव्हा पेत्र आणि योहानाला पाहून या लंगड्या भिकाऱ्याने भीक मागितली की याच्याकडून मला काहीतरी मिळेल म्हणून. परंतु पेत्राने म्हटले की तुला देण्यासाठी आमच्याकडे सोने रुपये नाही, परंतु जे आहे ते देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालू लाग. बायबल सांगते तत्काळ त्याच्यामध्ये बल आलं, ताकद आली. पेत्राने त्याला आपला हात दिला आणि त्याला उठवला, तो चालू लागला, उड्या मारू लागला आणि देवाचा महिमा वर्णू लागला. पेत्राने काय केलं? प्रभू येशूचं नाव वापरलं आणि ज्या वेळेला पेत्राने प्रभू येशूचं नाव वापरलं, जो 40 वर्षांहून अधिक वयापासून लंगडा होता तो ताबडतोब उठला, उड्या मारू लागला, चालू लागला येशू ख्रिस्ताचं नाव वापरल्यावर. हालेलुया. प्रभूच्या नावातच तो चालायला लागला. जो लंगडा होता तो उठला, चालू लागला. येशूच्या नावात किती सामर्थ्य आहे पहा. तो लंगडा भिकारी चालू लागला. आता त्याला भीक मागण्याची गरज नव्हती, कारण आता शरीर संपत्ती त्याला प्राप्त झाली होती. शरीर संपत्ती त्याला मिळाली होती. तो धाकड झाला होता, तो मजबूत झाला होता, तो बराच झाला होता, तो आपल्या पायावर उभा राहू शकत होता, आपल्या पायाने चालू शकत होता. प्रभू येशूच्या नावात, नासोरी येशूच्या नावात तो पूर्ण रीतीने बराच झाला. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रभू येशू हे नाव सामर्थ्यवान नाव आहे. या नावात सामर्थ्य आहे, या नावात शक्ती आहे. या जगात अनेक नावं लोक करून गेलेले आहेत, नावं मिळवल्यात, नावं कमावल्यात, पण येशू सारखं नाव नाही दुसरं. सर्वात उत्तम, सर्वात श्रेष्ठ, अति मात्र श्रेष्ठ नाव आहे प्रभू येशू हे नाव. आणि म्हणूनच प्रभूच्या नावात मात्र बंधने तुटतात, आजार, रोग, विकार बरे होतात, मेलेली लोक उठविली जातात प्रभू येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. प्रभूच्या नावात अनेक अद्भुते आणि अनेक चमत्कार मात्र घडले जात आहे, कारण हे नाव सामर्थ्यवान नाव आणि शक्तिशाली नाव आहे. या नावात आपली बंधने तुटणार आणि आपल्या जीवनात आपल्याला जे हवं आहे ते सर्व काही मिळणार. या नावामध्ये आपल्या जीवनात चमत्कार घडणार. बायबल काय सांगते? या नावाच्या द्वारे काय घडणार? मार्क 9 अध्यायामध्ये 38 ते 39 योहान येऊन प्रभूला म्हणते, प्रभूजी आपल्या नावाने कोणी एक मनुष्य बुद्धी काढताना मात्र आम्ही पाहिला, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली. तेव्हा प्रभू येशूने म्हटलं, त्याला मनाई करू नका. जो माझ्या नावाने महत्कृत्य करत आहे तो लागलीच माझी निंदा करणार नाही. त्याला करू द्या कार्य,
कार्य पहा, कोणी प्रभू येशूच्या नावाने बुद्धी काढत होता, अद्भुत कार्य करत होता. प्रभू म्हणतो मनाई करू नका, जो माझ्या नावाने महत्कृत्य करत आहे तो माझी निंदा करणार नाही. ज्याच्याने माझ्या नावाने कार्य घडत आहे तो माझी निंदा करत नाही, त्याला कार्य करू द्या. कारण ते प्रभूचं नाव घेऊन कार्य करत होता. तो स्वतःच्या नावाने काही करत नव्हता. तो स्वतःला गौरव सन्मान मिळून देत नव्हता की माझ्या नावात होते, माझ्या नावात होते. नाही, तो येशूचं नाव वापरत होता. आणि त्या ठिकाणी चिन्ह घडत होते, चमत्कार घडत होते. म्हणून प्रभूने म्हटलं त्याला करू द्या, त्याला मनाई करू नका. कारण जो माझ्या नावाने महत्कृत्य करतो तो लागलाच माझी निंदा करणार नाही. हालेलुया. मला वचन सांगते लूक 10:17 शिष्याने प्रभूला म्हटले, प्रभूजी आपल्या नावाने आम्हाला भूत वंश होत आहे, म्हणजे आम्ही भूतांना सुद्धा कुंठित करत आहोत तुमच्या नावात. प्रभू येशूचं नाव वापरून दुष्ट आत्म्याला सुद्धा शिष्य काय करायचे, प्रेषित कुंठित करायचे, बंदिवान करायचे. प्रभू येशूचं नाव वापरून दुष्ट आत्मे पण घाबरायचे येशूच्या नावात. मार्क 16:17 प्रभू येशूने म्हटलं ती माझ्या नावाने भूती काढतील आणि नवनव्या भाषा बोलतील. माझ्या नावाने भूती काढतील. प्रभूच्या नावाने पुढे प्रेषिताने भूती काढली येशूचं नाव वापरून. प्रेषितांची कृत्य 16-18 वचनापर्यंत बोल. जेव्हा मात्र संत पौल जो आहे तो एका ठिकाणी त्या ठिकाणी मुलगी होती जी देव प्रश्न विचारून तिच्या धन्याला मालकाला पैसे कमावून देत होती. आणि मात्र तिच्या अंगात यायचं, म्हणजे हा दुष्ट आत्मा तिच्यामध्ये होता. त्या आत्म्याच्या द्वारे देव प्रश्न विचारून ती त्या मालकाला पैसे कमावून द्यायची. अशा प्रकारे जेव्हा पौल तिथे गेला प्रभूचे सेवक, तेव्हा ती ओरडू लागली की परस्पर देवाचे सेवक आहेत, हे तुम्हाला सत्याचा मार्ग शिकवतील. असे बरेच दिवस ती ओरडत होती. म्हणून पौलाला तिच्यावर दया होऊन कळवले येऊन पौलाने तिच्यामध्ये असलेल्या त्या पिशाचाला म्हणजे दुष्ट आत्म्याला म्हटले की प्रभू येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करतो हिच्यातून निघून जा. तेव्हा तो दुष्ट आत्मा त्या मुलीमध्ये तत्काळ निघून गेला आणि ती मुलगी बरी झाली. दुष्ट आत्मा त्या मुलीमध्ये होता. या अशुद्ध आत्मेद्वारे देव प्रश्न विचारून तिच्या धनाला ती पैसा कमवून द्यायची. म्हणजे दुष्ट आत्म्याच्या द्वारे ती काही गोष्टी ओळखू शकत होती. लोकांच्या मनातल्या गोष्टी ओळखायची, ती लोकांच्या जीवनातल्या गोष्टी दुष्ट आत्म्याच्या द्वारे ओळखायची. आणि त्यामुळे लोकांना मात्र कळायचं की हा या मुलीला सर्व कळते आणि त्यामुळे मात्र तिला पैसे मिळायचे आणि मात्र त्या धनाचा फायदा व्हायचा ज्या धनाकडे ती होती. पण हे सर्व प्रयोग दुष्ट आत्मा करत होता आणि दुष्ट आत्मा गोष्टी करत होता आणि लोकांची मने आकर्षित करत होता. अशुद्ध आत्म्याच्या द्वारे या गोष्टी घडल्या जात होत्या. अनेक ठिकाणी मात्र दुष्ट आत्मा अशा गोष्टी करतो आणि आपल्याला वाटते लोकांना या गोष्टी कशा करतात, तर अशुद्ध आत्मा सुद्धा हे गोष्टी करतो. आणि या मुलीमध्ये सुद्धा असलेला दुष्ट आत्मा हा हे प्रकार करत होता. परंतु संत पौलाने त्या दुष्ट आत्म्याला आज्ञा केली आणि दुष्ट आत्मा त्या मुलीतून निघून गेला आणि ती मुलगी बरी झाली. हालेलुया. प्रभू येशूच्या नावामध्ये तिच्यामध्ये असलेला दुष्ट आत्मा हे पिशाच निघून गेले. म्हणजे प्रभूच्या नावामध्ये भूती निघून जातात. प्रभूच्या नावामध्ये बंधने तुटली जातात. प्रभू येशूच्या नावामध्ये अडथळे नाहीसे होतात. इतकं सामर्थ्यवान नाव आहे प्रभू येशू हे नाव. हालेलुया. बायबल मध्ये आपण काही गोष्टी पाहतो ज्या ठिकाणी आपण अशा गोष्टी आपल्याला कळणार की मात्र ज्या ठिकाणी येशू हे नाव वापरलेले आहे त्या ठिकाणी चमत्कार घडायला उशीर लागला नाही. पण ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र म्हटलेले आहे त्या ठिकाणी चमत्कार घडायला उशीर लागला आहे. हालेलुया. हालेलुया. जिथे मात्र प्रभू येशूला प्रभू शब्द वापरले किंवा येशू शब्द वापरले तिकडे लवकरात लवकर चमत्कार घडलेले आहे. पण जिथे दावीद पुत्र शब्द वापरलेले आहे तिथे लवकरात लवकर चमत्कार घडला नाही. बायबल काय सांगते मत्ते 20 अध्यायामध्ये 29 ते 34 वचना तिकडे काय म्हटले पहा, जेव्हा प्रभू येरिहोच्या रस्त्यावरून जात होते तेव्हा तिथे दोन आणले व्यक्ती ओरडू लागले. त्यांना कळाले की प्रभू जात आहे. मग त्याने काय म्हटलं,
ते काय म्हणत आहे पहा, ती दोन आणले व्यक्ती ओरडून म्हणत आहे की प्रभू दाविदाचे पुत्र आम्हाला दया करा. दाविदाचा पुत्र, ना देवाचा पुत्र शब्द वापरला, ना प्रभू येशू हा शब्द वापरला, प्रभू दाविदाचा पुत्र. तेव्हा मात्र बायबल काय सांगते पहा, लोकांना त्याला धमकावलं, दटावलं. तर प्रभू त्या रस्त्याने जात होते, मग काय प्रभूने ऐकलं नसेल का? ऐकलं असणार. परंतु परत ते आवाज देऊ लागले, प्रभू दाविदाचे पुत्र आम्हाला दया करा. तेव्हा प्रभू थांबले. त्याला डबल आवाज द्यावा लागला, तेव्हा प्रभू थांबले आणि प्रभूने त्याला आपल्याकडे बोलू म्हटले, मी तुम्हासाठी काय करावं? त्यांनी म्हटलं आमच्या डोळे उघडावे. तेव्हा प्रभूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला, तक्षणी त्यांना दिसू लागलं आणि प्रभूच्या मागोमाग चालू लागले. काही प्रभूने प्रथम ऐकलं नव्हतं का? ऐकलं होतं, पण ते प्रभू येशू असं म्हणले नव्हते, दावीद पुत्र म्हटलं होतं त्याने. प्रभू दाविदाचा पुत्र. जो महिमा प्रभूला मिळायला पाहिजे होता, जो सन्मान प्रभूला मिळायला पाहिजे होता, तो त्या ठिकाणी मिळाला नव्हता. त्याने येशू हे नाव वापरलं नव्हतं, दाविदाचे पुत्र हा नाव वापरलं होतं, म्हणून तत्काल चमत्कार त्यांच्या जीवनात घडला नव्हता. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही येशू म्हणता, प्रभू येशू हा शब्द वापरता, या प्रभू येशू पिता हा शब्द वापरता, तत्काळ तुमच्या जीवनात चमत्कार घडणार. तत्काळ तुमची बंधने तुटली जाणार, तुमच्या जीवनातले अडथळे नाहीसे होणार, संकटे दूर होणार, कारण तो परमेश्वराचा पुत्र आहे. तो अद्भुत प्रभू येशू आहे, ज्याच्या नावात बंधने तुटतात. प्रभू येशू. आपण साक्ष देताना आपण म्हणतो की माझ्या जीवनात चमत्कार घडला, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देते. अनेकांना देव प्रभू म्हटलं जाते, पण येशू हे नाव वापरा. मी प्रभू येशूला धन्यवाद देते, मी प्रभू येशूचा आभार मानते. हा शब्द वापरा तिकडे, येशू हा शब्द. हालेलुया, हालेलुया. जेव्हा हा शब्द वापरणार, तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार, तेव्हा परमेश्वर आपली बंधने तोडणार, प्रभू आपल्या जीवनातले अडथळे नाहीसे करणार. येशू या नावात ताकद आहे, येशू या नावात सामर्थ्य आहे. हे नावाच आहे अद्भुत नाव, शक्तिशाली नाव. म्हणून जो कोणी प्रभू येशू या नावाचा दावा करेल, त्याचा उद्धार होईल, त्याचं तारण होईल, त्याची बंधने तुटली जातील, त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडले जातील, त्याच्या जीवनातली अडथळे नाहीसे होणार, अद्भुत कार्य त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलं जाणार प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. म्हणून काय संदेवाच्या रोमकरासपत्र 10:9-10 की येशू प्रभू आहे असे तू कबूल कर. प्रभू कोण आहे? येशू. येशू प्रभू आहे असे जर तू मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठविले असा जर अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल, तर तुझा उद्धार होईल की येशू प्रभू आहे. येशूला आपला प्रभू म्हणाव, येशूला आपला प्रभू म्हणून घे, कारण त्याच्याच नावात ताकद आणि सामर्थ्य आणि आपली बंधने तुटली जाणार प्रभू येशू या नावात. हालेलुया, हालेलुया. कारण तोच राजांचा राजा आणि तूच मात्र प्रभूंचा प्रभू आहे आणि म्हणून प्रभूच्या नावात बंधने तुटणार. पुढे वचन सांगते प्रेषित 10 अध्यायामध्ये 43 वचना, त्याच्यावर म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याच्या नावाने पापाची क्षमा सुद्धा मिळते अशी साक्ष सर्व संदेश ते त्याच्याविषयी देतात. बायबल सांगते प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना पापांची क्षमा मिळते. जे प्रभू येशू या नावावर विश्वास ठेवतात त्यांना पापांची क्षमा मिळणार. लूक 24:47 वचना, सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. प्रभू येशूच्या नावात पापक्षमा आणि पश्चाताप घोषित करण्यात यावी. प्रभू येशूच्या नावाने पापांची क्षमा होणार आणि पश्चातापाची घोषणा करण्यात येणार प्रभू येशूच्या नावातच. म्हणून मत्ती 28 अध्याय बायबल सांगते 19-20 की पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बप्तिस्मा द्या. सर्व ठिकाणी प्रभूच्या नावाची घोषणा करा आणि प्रभू म्हणतो युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. 18-20 वचनापर्यंत मत्ती 28 अध्याय 18-20. प्रभू येशूच्या नावाने घोषणा करण्यात यावी आणि प्रभूच्या नावाने बप्तिस्मा. प्रभूच्या नावात प्रेषित 2:38 प्रभू येशूच्या नावात बप्तिस्मा. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रभू येशूच्या नावात
नावात आहे. बायबल सांगते योहान 1:12 जितक्याने प्रभू येशूचा स्वीकार केला तितक्याना प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार देण्यात आला, अधिकार मिळाला. बघा, प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार मिळणार. जे लोक प्रभू येशू या नावावर विश्वास ठेवत आहेत तितकी देवाची मुलं आहेत, लेकरं बनली जातात परमेश्वराची. आपण मुली बनली जाणार देवाची प्रभू येशू या नावावर विश्वास ठेवल्याने. जितकी लोक प्रभू येशू या नावावर विश्वास ठेवत आहेत तितकी देवाची मुलं बनली जातात. हालेलुया. म्हणजे नावावर विश्वास ठेवल्याने आपले फायदे होणार, आपण देवाची मुलं आणि देवाची लेकरं बनली जाणार प्रभू येशू या नावावर विश्वास ठेवल्याने. हालेलुया. म्हणून या नावामध्ये ताकद आहे, या नावामध्ये शक्ती आहे. या नावाच्या द्वारे आपली बंधने तुटणार, आपले अडथळे नाहीसे होणार, आपल्या समस्या दूर होणार, आपली संकटे निघून जाणार प्रभू येशू या नावात. आज जर आपला खरोखर विश्वास आहे प्रभू येशूवर आणि प्रभू येशूच्या नावावर, तर प्रभू येशू आपल्या जीवनात कार्य करणार. अगदी अधोलोकात येशू हे नाव जरी घेतलं तरी दुष्टात्मे सैतान थरथर कापतो. येशू हे फक्त नाव घेतल्यावर सुद्धा इतकी ताकद आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून हे नाव मात्र सामर्थ्यवान नाव आहे. हे नाव मात्र एक शक्तिशाली नाव आहे जे आपली बंधने तोडते, जे आपले अडथळे दूर करते, आपल्या संकटातून आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करते. येशू हे नाव. हालेलुया, हालेलुया. एकदा एक बाई मात्र मासली पकडण्यासाठी समुद्रात गेली, म्हणजे खाडीमध्ये जिथे चिखल असतो तिकडे मासली पकडायला. आणि त्या चिखलामध्ये ती मासली पकडू लागली. परंतु तिथे असा एक प्रकार घडला गेला, अगदी एक अशुद्ध आत्म्याचा एक प्रकार, की त्या ठिकाणी ती मासली पकडत असताना त्या चिखलामध्ये तिला पुढे पुढे मोठी मोठी मासली दिसू लागली. आणि त्या लोभामुळे ती पुढे पुढे ती मोठी मोठी मासली पकडत गेली. तिच्याकडे जी पाटी होती त्या पाटीमध्ये ती मासली टाकत गेली. अशा प्रकारे मोठी मोठी मासली करताना ती भरपूर चिखलामध्ये गेली. तिला काहीच भान राहिलं नाही की चिखल कितपर्यंत आलेलं आहे किंवा मी चिखलात कितपर्यंत रुतलेले. हा चिखल अगदी तिच्या गळ्यापर्यंत आला आणि मात्र तेव्हा ती भानावर आली की मी चिखलात पूर्ण रुतलेली आहे, आता मी वाचू शकत नाही, आता मी मरणार, मी याच्यामध्ये अडकून राहणार. आता ती त्याच्यातून निघू शकत नव्हती. तिने प्रयत्न केले परंतु नव्हे, ती आणखी पुढे चालली होती. तेव्हा तिला येशू या नावाची आठवण झाली आणि प्रभू येशू हे नाव तिने घ्यायला सुरुवात केली. ज्या वेळेला तिने प्रभू येशू हे नाव घ्यायला सुरुवात केली, हळूहळू ती चिखलातून वर येऊ लागली. त्या चिखलातून ती बाहेर आली आणि ती किनाऱ्यावर उतरली. आणि पाटी मासली भरली होती अगोदर, पण नंतर पाहिलं की त्या पाटीत मासली नव्हती. हा एक दुष्टात्म्याचा एक प्रकार होता. परंतु हा दुष्टात्मा त्या स्त्रीला त्या चिखलामध्ये रुतून तिचा जीव घेणार होता. परंतु ज्या वेळेला तिने प्रभू येशू हे नाव वापरले, येशू या नावाच्या द्वारे दुष्ट आत्म्याची शक्ती तिकडे चालली नाही आणि ती बाई चिखलातून हळूहळू वर आली आणि किनाऱ्यावर उतरली आणि तिचा प्राण वाचला गेला येशू या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशू हे नाव शक्तिशाली नाव आहे, एक ताकदवान नाव आहे, सामर्थ्यवान नाव आहे प्रभू येशू हे नाव. ज्या नावामध्ये सर्व बंधने तुटतात, अडथळे नाहीसे होतात, समस्या दूर होतात प्रभू येशू या नावात. हालेलुया, हालेलुया. म्हणून किती संकट आले, किती समस्या आल्या, प्रभू येशू नावाचा धावा करा. प्रभू येशूच्या नावाला आवाज द्या. प्रभू तत्काळ येणार तुम्हाला मदत करायला, तुमची बंधने तोडायला, तुमच्या जीवनातून संकटे दूर करायला, अडथळे नाहीसे करायला प्रभू येशू येणार. या नावातच सामर्थ्य उतरते, या नावातच शक्ती उतरते आणि बंधने तुटली जातात प्रभू येशू या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल पुढे काय सांगते पहा, वचन काय सांगते पहा,
प्रेषितांची कृत्य 15 मध्ये 26 वचनामध्ये त्या ठिकाणी प्रेषित म्हणत आहे, पेत्र म्हणत आहे की आपल्या जीवावर उधार झालेले बर्नबा आणि पौल येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता. बघा पेत्र या ठिकाणी काय उल्लेख करत आहे, प्रेषित काय उल्लेख करत आहे की मात्र येशू या नावाकरिता मात्र बर्नबा आणि पौल मात्र आपल्या जीवावर उधार झालेले, म्हणजे आपला जीव सुद्धा द्यायला तयार आहे, आपला जीव पण गमायला तयार आहे येशू या नावाकरता. बघा फक्त येशू या नावाकरता बर्नबा आणि पौल आपल्या जीवाची किंमत करत नव्हते, कारण येशू या नावाचा अर्थ पौलाला बर्नबाला कळालेला होता, त्यांना समजलेला होता हा अर्थ काय, या नावात किती ताकद आहे, या नावासाठी आम्ही मरण पावले तरी पुन्हा उठविले जाणार, आम्ही पुन्हा जिवंत होणार किंवा आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार. म्हणून पौल आणि बर्नबा या नावासाठी मात्र आपल्या जीवावर सुद्धा उधार झाले होते, प्रभूच्या नावासाठी आपला प्राण सुद्धा द्यायला तयार झाले होते, प्रभूच्या नावासाठी आपलं जीवन सुद्धा बलिदान करण्यासाठी ते तयार झाले होते. असं अशी ताकद आहे या प्रभू येशूच्या नावात, इतकं सामर्थ्य. म्हणून कॉन्सिक्रन्स पत्रामध्ये 3:17 आणि बोलणे करणे किंवा जे काही तुम्ही करा ते प्रभू येशूच्या नावात करा, प्रभूच्या नावाने करा आणि देवचा पिता याची उपकार स्तुती करा. म्हणजे तुम्हाला जे काही करायचंय ते प्रभू येशूच्या नावाने करा, कारण त्याच नावात ताकद आहे. त्या प्रभूच्या नावाने तुम्ही करतील तर तुम्हाला यश मिळेल, तर तुमची बंधने तुटतील, तर तुमचे मार्ग मोकळे होतील, तर तुमच्या अडथळे निघून जातील. जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावाने मागणार, तेव्हा जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावाने करणार, जसे की वचन काय सांगते पहा, योहान 16 मध्ये 23 ते 24 वचनापर्यंत त्या ठिकाणी प्रभू येशूने म्हटले की तुम्ही अजूनपर्यंत माझ्या नावाने काही मागितलं नाही, मागा. प्रभू काय म्हणत आहे, त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ती तुम्हाला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. प्रभू येशू काय म्हणतो, मागा तुम्ही माझ्या नावाने, अजून मागितलं नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, तुमचा आनंद परिपूर्ण होईल. म्हणजे तुम्ही माझ्या नावाने मागतील तेव्हा तुम्हाला जे हवं ते मिळेल आणि मग तुम्ही आनंदित होतील, कारण तुमची इच्छा पूर्ण होईल, किंवा तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळेल. पिता सुद्धा तुम्हाला माझ्या नावाने तुम्हाला देईल, म्हणून तुम्ही मागा. प्रभू म्हणतो माझ्या नावाने, म्हणजे प्रभू येशू या नावाने मागायचं आपल्याला. जेव्हा प्रभू येशू या नावाने प्रार्थना करणार, प्रभू येशू या नावाने मागणार, तेव्हा प्रभू येशू म्हणतो पिता तुम्हाला देणार. फक्त तेवढ्याच गोष्टी नाही तर वचन सांगते 15:16 तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व नेमले हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. वचन सांगते जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल पिता ते तुम्हाला देईल. आरोग्य पाहिजे, शांती पाहिजे, अनुग्रह पाहिजे, बाळाची देणगी पाहिजे, सुख पाहिजे, यश पाहिजे, उन्नती पाहिजे. प्रभू म्हणतो जे काही मागाल पिता देईल तुम्हाला, माझ्या नावाने मागा. म्हणजे प्रभू येशूच्या नावाने आपण मागणार, पिता आपल्याला देणार. योहान 14:26 मध्ये तर बायबल सांगते पवित्र आत्मा पण पिता प्रभूच्या नावाने देईल. प्रभू काय म्हणतो, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तो तुम्हाला आठवण करून देईल. आता काय म्हणत आहे प्रभू येशू, पिता पवित्र आत्म्याला सुद्धा माझ्या नावाने पाठवेल तुमच्याकडे आणि हा पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवेल आणि सर्व गोष्टीची तो तुम्हाला आठवण करून देईल. म्हणजे पवित्र आत्मा सुद्धा प्रभू येशूच्या नावाने आपल्यावर येणार. प्रत्येक गोष्ट प्रभूच्या नावात मिळणार आहे. तर हे नावच सामर्थ्यवान नाव आहे, या नावात शक्ती आहे, या नावात अभिषेक आहे, या नावात अनुग्रह आहे, या नावात
आशीर्वाद आहे. तुमच्या जीवनात दुःख आहे, संकट आहे, समस्या आहेत, निराशा आहेत, सर्व दूर होतील. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करायला सुरुवात करा. प्रभू येशूच्या नावाची स्तुती करायला सुरुवात करा. प्रभू येशूच्या नावाचा गौरव आणि सन्मान करायला सुरुवात करा. या नावात आपली बंधने तुटतील, या नावात आपले अडथळे निघून जातील, आपले आजार दूर होतील, संकटे टळली जातील. प्रभू येशू हे नाव जे अद्भुत नाव आहे, शक्तिशाली नाव आहे, ताकदवान नाव आहे. या नावात भरपूर शक्ती आहे आणि सामर्थ्य. वचन पुढे सांगते, कोरिन्थियस पहिले पत्र 6:11 बायबल सांगते, पूर्वी आपण पापात होते, अंधकारात होते, वाईट गोष्टी जीवन जगत होते, पण आता आपण प्रभू येशू या नावात आणि पवित्र आत्मा धुतलेले, पवित्र केलेले आणि नीतिमान ठरविलेले बनले आहोत. बायबल काय सांगते, पूर्वी आपण पापात होते, अंधकारात होते, वाईट जीवन जगत होते, पण येशू हे नाव आपल्याला मिळालं आणि येशू या नावात आपण धुतले गेले, पवित्र केले गेले, नीतिमान ठरविले गेले येशू या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू या नावात आपण पवित्र ठरलेले आहोत. प्रभू येशू या नावात आपण नीतिमान ठरलेले आहोत. प्रभू येशू या नावात. म्हणून प्रभू येशू हे नाव सर्वात उत्तम हे नाव आहे, जे नाव आपली बंधने तोडते, ज्या नावात आपल्या जीवनामध्ये असलेली, ज्या नावाच्या द्वारे आपल्या जीवनात असलेली सर्व संकटे निघून जातात, सर्व समस्या निघून जातात आणि आपल्या जीवनात आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या सर्व गोष्टी आपल्याला प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्याला प्राप्त होतात. हालेलुया, हालेलुया. जर खरोखरच आपण प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या नियमामध्ये आज आपण जीवन जगणार, प्रभूच्या वचनामध्ये आपण चालणार, तर आपली बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार, आपली संकटे आणि आपले अडथळे पूर्ण रीतीने निघून जाणार. प्रभू येशू हे नाव, या नावात सामर्थ्य आहे, या नावामध्ये शक्ती आहे आणि या नावावर मात्र आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि या नावाच्या द्वारे आपल्याला प्रभू येशूकडे प्रार्थना करायची. म्हणजे प्रभू आपली प्रार्थना ऐकणार, आपली बंधने तोडणार, आपले अडथळे दूर करणार, आपल्या समस्या प्रभू आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर करणार. प्रभू येशू या नावाच्या द्वारे प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसता, प्रभू येशूच्या नावाने सुरुवात करा. प्रार्थनेची समाप्ती सुद्धा प्रभू येशूच्या नावाने करा. प्रत्येक गोष्ट जी काही करायचंय प्रभूच्या नावाने सुरुवात करा. मात्र प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या, प्रभूच्या नावाला आदर द्या, महिमा द्या, सन्मान द्या, कारण तो महान प्रभू आहे, सारा सृष्टीचा तो राजा आहे, मात्र संपूर्ण विश्व घडवणारा तो परमेश्वर आहे. आणि हे अत्युत्तम नाव आपल्याला मिळालेले आहे. फक्त ते नावाच आहे, त्या नावावरून आपल्याला नाव मिळालेले आहे. इफिसियन्स पत्र 3:14-15 या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशात ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, बायबल सांगते, प्रत्येक घराण्याला, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक वंशजांना पित्याकडून, प्रभू येशूकडून नाव देण्यात आलेले. आज आपल्या सर्वांना पित्याकडून, प्रभू येशूकडून आपल्याला नाव मिळालेलं आहे. म्हणून आपण हर एक परिस्थितीत प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे, प्रभूच्या नावाचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. प्रत्येक स्थितीत प्रभू येशूचं नाव वापरून प्रार्थना केली पाहिजे. आजारी, दुःखी, संकटात प्रभूच्या नावाने प्रार्थना करा. सर्व बंधने तुटतील, सर्व आजार आणि विकार निघून जातील, सर्व संकटे दूर होतील. जसं की प्रेषितांच्या कृत्यामध्ये वचन काय सांगते पहा, प्रेषित 9 अध्यायामध्ये त्या ठिकाणी पेत्र लूद या ठिकाणी आला 32 ते 35 पर्यंत, आणि तिथे एनास नावाचा एक मनुष्य पक्षघाताने अतिशय पीडित होता. म्हणजे पक्षघाताने पिळलेला होता, अथरुणाला खिळलेला होता, 8 वर्षापासून अथरून पकडलेलं होतं. जेव्हा पेत्र तिकडे आला, पेत्राने म्हटलं, एनास, येशू ख्रिस्त तुला बरं करत आहे, आपलं अथरून नीट नेटकं कर. आणि बायबल सांगते तत्काळ तो उठला, म्हणजे तत्काळ तो बरा झाला. येशू ख्रिस्त हे नाव वापरतात एनास बरा झाला. एनास उठला, 8 वर्षापासून अथरुणाला खिळलेला होता, 8 वर्ष अथरुणाला खिळलेला होता, अथरुणावर पडलेला होता, पण येशू ख्रिस्त तुला बरं करत आहे.
आहे, जो पेत्र म्हणत आहे, हे नास बरा होतय, उठत आहे. प्रभू येशूच्या नावात ताकद आहे, प्रभू येशूच्या नावात सामर्थ्य आहे. आणि हेच नाव आज आपली बंधने तोडणार, आपले अडथळे दूर करणार, आपल्या समस्या दूर करणार. म्हणून प्रभू येशू या नावावर विश्वास ठेवा. तोच उद्धारक आहे, तोच प्रभू आहे, तोच राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तोच संपूर्ण विश्व घडवणारा परमेश्वर आहे. आणि ह्याच नावात सामर्थ्य आहे, याच नावात अनुग्रह आहे, येशू या नावात. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.